ठरलं तर मग या मालिकेच्या 23 ऑगस्टच्या भागामध्ये रविराज आणि प्रतिमा सायलीच्या बाजूने ठाम उभे राहिलेले आहेत. ज्या वेळेला खूप मोठं सत्य बाहेर यायला निघालेलं आहे आणि त्याच वेळेला सायली रविराजांच्या बाजूने ठाम निर्णय घेत अश्विनला कसं फटकारलंय आणि रविराजांना असं काय समजलंय सगळं इकडे सायली किचनमध्ये असते, पण तिला अस्मिता आणि प्रताप हे बोललेलं आठवत असतं आणि तिचं कामामध्ये कुठेच लक्ष नसतं. आणि त्याच वेळेला आता इकडे ती विचार करते, माझ्याकडून खरंच काहीतरी चुकलंय का? अस्मिताताई आणि बाबा इतके बोललेत ना, त्यामुळे तिला आता प्रश्न पडलेला असतो की नक्की काय चाललंय, असं दोघं जण माझ्यासोबत का वागतायत, असं त्यांच्या मनात तरी काय चाललंय असा ती विचार करत असताना आता इकडे प्रताप मात्र आता खूपच चिडलेला असतो. अर्जुन, या तुझ्या नाटकामध्ये मी फार वेळ सामील होऊ शकत नाहीये. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. बघितलंस ना, कारण नसताना ज्या वेळेला मी तिच्यावरती ओरडलो तिचा चेहरा कसा झाला होता. नाही मी हे अति चालवून घेऊ शकत नाही. यावरती अर्जुन म्हणतो, डॅडा तुला आत्ता वाईट वाटतंय, पण ज्या वेळेला मम्मा आणि तिचं नातं सुधारेल त्यावेळेला तुला आता आनंदच होईल ना. यावरती प्रताप सांगायला लागतो, तुला कळतंय का, तिच्या डोक्यामध्ये सतत मधुभाऊंचे विचार असतील आणि हे असताना आपण जर का तिला या अशा पद्धतीने ट्रीट करतोय ना, मला नाही आवडत आहे. उलट बाप म्हणून तिच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, पण नाही ना, तसं काही झालेलंच नाहीये. मला खरंच कळत नाहीये की असं न होता आपण तिच्या पाठीशी उभं राहिलेलो नाही आहोत, उलट तिला त्रास देतोय. कसं काय हे सगळं करायचं आहे? यावरती अर्जुन म्हणतो, थांब ना, आत्ता तू थोड्या वेळामध्ये तुला रिझल्ट ज्या वेळेला दिसेल ना, तेव्हा तुला कळेल की काही झालं तरी सुद्धा आपण जे काही वागतोय ना ते सायलीच्या चांगल्यासाठीच आहे आणि मम्माला तिची आता काळजी वाटणारच आहे. तिचं आणि मम्माचं नातं चांगलं होण्यासाठी आपल्याला हे करायला पाहिजे. इकडे तोपर्यंत प्रतिमा येते आणि ती सायलीला म्हणायला लागते, काय ग सायली, तुला वाईट वाटतंय का? म्हणजे प्रताप आणि अस्मिता तुला असं बोलले त्याच्यामुळे? त्यावरती सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, मला अजिबात वाईट वाटत नाहीये. मी चुकले तर मला बोलल्यावरती काहीच वाईट वाटत नाहीये. मला म्हणजे असं वाटतंय ना की ते दोघं जण असं इतकं लाऊड का रिॲक्ट झाले. म्हणजे बघा ना, बाबा तर माझ्याशी कधीच ओरडून सुद्धा बोलत नाही आणि अस्मिताताई आहेत ना, त्या सुद्धा हल्ली खूप चांगल्या वागतात. त्यांना जर का माझं काही गोष्ट खटकली ना तर नॉर्मल पद्धतीने त्यांनी मला सांगितलं असतं, असं काहीही सांगायची गरज नव्हती. मला खरंच कळत नाही की ते दोघं जण माझ्यासोबत असं का वागले असतील. असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा सांगते, हे बघ, पुढल्या वेळेला प्रताप काही बोलला ना तर तू उगाचच विचार करत बसू नको. हे बघ, होणारा शेवट हा चांगलाच होणार आहे, त्यामुळे उगाचच स्वतःला त्रास करून तू आता उगाचच स्वतःला त्रास देण्याचं काम करू नको. हे बघ सायली, सगळं काही ठीक होणार आहे. यावरती सायली म्हणते, ठीक होणार आहे म्हणजे काय प्रतिमा आत्या? यावरती प्रतिमा म्हणते, अगं नाही, म्हणजे अस्मिताला एकदा का बाळ वगैरे झालं ना की सगळ्या गोष्टी ठीकच होतील ना, त्याचबद्दल मी तुला बोलत होते. असं म्हटल्यावरती आता इकडे सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळाच विचार येतो. इकडे आता अर्जुन प्रतापला सांगत असतो, डॅडा तू स्वतःला का त्रास करून घेतोयस? सगळं ठीक होणार आहे. आपण सायलीला जे काही आत्ता त्रास होतोय ना त्याच्या कितीतरी पटीने तिला आता नंतर आनंद होणार आहे आणि ज्या वेळेला हे सगळं होईल तेव्हा तूच तर खुश होशील ना. यावरती प्रताप म्हणतो, तेव्हा रे, पण आत्ता माझ्या मुलीला होणारा त्रास मी तिला बघू शकत नाहीये. मला खरंच खूप वाईट वाटतंय. इकडे तोपर्यंत सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मला काय वाटतंय, बाबा आणि अस्मिताताई या मुद्दाम माझ्यासोबत वाईट वागण्याचं नाटक करत असतील का? असं म्हटल्यावर ती प्रतिमा आता चपापते, या सायलीला समजलं तरी कसं हे सगळं? यावरती मग आता लगेचच प्रतिमा म्हणते, नाही, तुला माहिती आहे ना अस्मिताचा स्वभाव, अस्मिता कधी पण काहीही बोलू शकते. यावरती सायली म्हणते, हो, अस्मिताताईंचा स्वभाव तर मला माहिती आहे, पण अस्मिताताईंच्या स्वभावासोबत मला एक माहिती आहे की बाबा कधी माझ्यासोबत असं नाही वागणार. बाबा कधीही अशा पद्धतीने माझ्याशी वागत नाहीत, किती नॉर्मल बोलतात ते. मग आज काय झालं, ते माझ्यासोबत असे का वागले? यावरती मग आता इकडे प्रतिमा विचार करते, नाही, सायलीपर्यंत खरं पोचून चालणार नाहीये. आणि त्यानंतर मग आता सायलीला ती सांगायला लागते की नाही अगं, त्यांना ना अस्मिताचं हे असं म्हणजे अस्मिता आता प्रेग्नेंट आहे ना आणि त्यामुळे तिला त्रास होतोय ना, हे अजिबात सहन झालं नसणार आहे आणि म्हणून कदाचित ते असं वागले असतील.
यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, मला काय वाटतं माहिती आहे का, अस्मित म्हणजे आत्तापर्यंत सायलीला समजलं सुद्धा असू शकतं, तिला समजलं असू शकतं की आपण नाटक करतोय. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, अर्जुन हे बघा दादा, तुम्ही माझ्या नाटकामध्ये माझी साथ द्या, नाहीतर ना खूप प्रॉब्लेम होईल. इकडे तोपर्यंत प्रियाला हॉस्पिटलाइज केलेलं असतं आणि अश्विन तिला जेवण देत असतो. यावरती प्रिया म्हणते, अश्विन मी तुला किती वेळा सांगितलंय मला हे असं जेलचं जेवण जेवायचं नाहीये, मला न ह्या जेलच्या जेवणाची अजिबात इच्छा नाहीये. यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, हे बघ तन्वी, तू असं करू नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, हे बघ हे हॉस्पिटलचं जेवण नाहीये. यावरती ती सांगते, बघ काय पुढले 7 वर्ष मी हॉस्पिटलचं जेवण जेवायचं आहे का. यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं, आपण तुझ्या बेलसाठी करतोय अप्लाय. यावरती आता अस्मिता विचार करायला लागते, या किल्लेदारनी तर माझी साथच सोडून दिलेली आहे. किल्लेदारनी साथ सोडली तरी हा एकच प्यादं आहे जे प्यादं मला या सगळ्यामध्ये मदत करू शकतं. या प्याद्याला मला आता माझ्या बाजूने वळवून ठेवायलाच पाहिजे. काही झालं तरी सुद्धा हे पाद माझ्या हातचं सुटलं नाही पाहिजे आणि त्यामुळे आता इकडे मला काही गोड बोलून याला आता बरोबर गोल गोल घुमवून ठेवायला पाहिजे. असं ज्या वेळेला ती विचार करत असते आणि त्यावेळेला मग आता अश्विन तिला म्हणत असतो, हे बघ तू जरा खा बरं, असं काही खाल्लं नाहीस तर तुला खूपच त्रास होईल. हे बघ थोडं खाऊन घे, मी तुझ्या सोडवण्यासाठी नक्कीच काहीतरी उपाय करणार म्हणजे करणारच. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, अश्विन तू नक्की मला याच्यातून सोडवशील ना, अश्विन बोल ना, अश्विन मला सोडवशील ना, असं ती म्हणायला लागते. त्यानंतर अश्विन म्हणतो, हे बघ तू आत्ता जेव, मी नक्कीच तुला सोडवणार हे मात्र नक्की. असं म्हणत तो तिला आता जेवणासाठी सांगायला लागतो. त्यानंतर प्रिया आता नाटक करत जेवायला लागते आणि प्रिया विचार करते, ह्या मूर्खाला मूर्ख बनवून ठेवलंच पाहिजे, त्याशिवाय मला आता या घरामध्ये बिलकुल स्थान मिळणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग ताबडतोब इकडे आता लगेचच आपल्याला सीन दाखवला जातो सुभेदारांच्या घरचा. सुभेदारांची मंडळी जेवणासाठी बसलेली असतात. ज्या वेळेला सुभेदारांची मंडळी जेवणासाठी बसलेली असतात त्याच वेळेला आता इकडे सगळ्यांचं जेवण चालू असताना अस्मिता उगाच खुचपट काढायला लागते. अस्मिता सांगायला लागते की काय ग सायली, तू ही आमटी अशी का केलेली आहेस, मला तुझी आमटी केलीस ना ती अजिबात आवडलेली नाहीये, म्हणजे मला साधी नीट आमटी सुद्धा खाता येणार नाहीये का. यावरती मग आता इकडे सायली म्हणायला लागते, काय झालं अस्मिताई, मी तर आमटी नीटच बनवली होती. यावरती ती म्हणते, आता मी काही खोटं बोलते का, मला जेवायलाच नकोय, मला ही आमटी वगैरे काही नकोय. यावरती मग आता प्रताप म्हणतो, सायली तुला माझ्या मुलीसाठी नीट आमटी पण नाही का बनवता आली. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते, नाही बाबा मी नेहमीसारखीच आमटी बनवले, त्यात काही वेगळं वगैरे काहीच नाही आहे, मी नेहमीसारखीच आमटी बनवले. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अस्मिता म्हणते, मग काय मी खोटं बोलते का. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, हे बघा मी काय करते, मी तुमच्यासाठी वेगळी आमटी बनवून ठेवते. यावरती प्रताप म्हणतो, सायली तुला एवढं साधं कळत नाहीये का, या घरात माझ्या मुलीला नीट जेवायला मिळणार सुद्धा नाहीये का. तेवढ्यात ते कल्पना म्हणते, काय झाले आमटीला, आमटी तर व्यवस्थित झाले, अस्मिता का नाटकं करतेस, नेहमीसारखी तरच आमटी आहे की. यावरती अस्मिता म्हणते, मम्मा तू उगाचच हे करू नकोस हा, मला ती आमटी नाही आवडली. यावरती सायली म्हणते, तुम्ही 2 मिनिटं थांबा, पटकन आमटी करून आणते मी. सायली आणि आता इकडे अस्मिता हे दोघं जण मुद्दाम चिडचिड करत असतात जेणेकरून कल्पनाने बाजू घ्यावी. त्यावरती मग आता इकडे अस्मिता सांगायला लागते, किती वेळ अजून थांबायला लागणार काय माहिती. प्रताप म्हणतो, हे काय, माझ्या मुलीला वेळेवरती जेवायला सुद्धा ह्या घरामध्ये मिळणार नसेल तर काय उपयोग आहे त्याचा. माझी प्रेग्नेंट मुलगी जर का इतक्या हाल अपेष्टांचं जीवन जगत असेल तर उपयोग काय. असं म्हटल्यावरती सायली आता पटकन उठते, आमटी करून आणते आणि आमटी करून आणल्यावरती मग आता इकडे अस्मिताच्या समोर ती आमटी ठेवते. इकडे तोपर्यंत आपल्याला नागराज आणि महिपत यांचा आता सीन दाखवला जातो. महिपत आणि नागराज बोलत असलेले असतात. त्यावरती नागराज म्हणतो, खरं तर मला इकडे महिपत शेठ झोप नाही लागत रात्र. तुम्हाला कळतंय का, रात्र मी झोपत नाहीये, कारण ना मला सारखे झोपेमध्ये सुद्धा मधुभाऊंचा चेहरा दिसतो, ते थेरडं उठलंय आणि मला पकडून दिलंय. यावरती तो सांगायला लागतो, मी तुम्हाला चाकू दिला होता, त्या चाकूवरचे फिंगरप्रिंट तर आता मिटले ना. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत,
तुमच्या समोर असतं दिलं ना आपल्या माणसाला, पण ते चाकूचे फिंगरप्रिंट मिटवायला कशाला चिंता करता तुम्ही नागराज शेठ, असं म्हटल्यावर ती दोघं जण बोलत असताना अचानकपणे साक्षीचा महिपतला कॉल येतो. त्यावरती मग आता साक्षीचा कॉल म्हटल्यावरती नागराज म्हणतो, काय पोरीला जेलात सुद्धा फोन देऊन ठेवल्यात वाटतं. यावरती नागराज म्हणतो, मग काय, माझा हृदयाचा तुकडा जर का जेलात असेल तर एकदा बोलल्याशिवाय मला कशी चैन पडेल. तिचा हाल हवाला जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आता मला चैन पडणार नाही, असं आता इकडे नागराजला महिपत सांगत असतो. आणि मग महिपत फोन उचलतो. फोन उचलल्यावरती महिपत सांगायला लागतो, काय ग कसं काय, असं म्हटल्यावरती आता इकडे साक्षी कर्मकहाणी सांगायला लागते. इकडे पटकन आता सायलीने डाळ बनवून आणलेली असते आणि कल्पनाला आणि प्रतिमाला तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. अस्मिताला डाळ बनवून दिल्यावरती आता अस्मिताला नाटकच करायचं असतं आणि अस्मिताला नाटक करायचं असल्या कारणाने ती म्हणते, हे काय, म्हणजे आता तुझं तोंड बघत मला जेवायला लागणार आहे का काय, मला न आता जेवायचंच नाहीये, मी माझ्या रूममध्ये जाऊन जेवेन, असं म्हणत उगाचच काहीतरी चिडचिड करायची म्हणून आता इकडे लगेचच अस्मिता काहीतरी बोलत असते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता प्रताप म्हणतो, झालं तुझं समाधान, माझ्या मुलीला आता इकडे जेवण नाही दिलं तर तुला आता बरं वाटलं का, असं म्हटल्यावर ती अस्मिताला आता इकडे सायली मनवण्याचा प्रयत्न करत असते. पण अस्मिता ऐकत नाही, अस्मिता निघून जाते. आणि प्रताप म्हणतो, बरं आहे, माझ्या मुलीला ना सुखाने 4 घास खाऊ सुद्धा द्यायचे नाहीयेत, बरोबर ना, असं म्हटल्यावर ती सायली आता सांगायला लागते, बाबा आज मीच शिक्षा घेणार आहे, म्हणजे माझ्यामुळे अस्मिताताई जर का जेवलेल्या नाही आहेत तर आता म्हणजे त्या नीट जेवल्या नाहीत आणि त्यांच्या रूम मध्ये गेल्यात तर मी सुद्धा जेवणार नाहीये, असं म्हटल्यावर ती मग आता लगेच प्रतिमा सांगायला लागते, सायली तुला हे नाही आहे का, तुला या सगळ्या मला शिक्षा मिळायलाच पाहिजे, कारण जर का अस्मिताताई माझ्यामुळे आज आता वरती गेलेले आहेत चिडचिड करून, तर मात्र मला शिक्षा ही मिळालीच पाहिजे, कारण काही झालं तरी सुद्धा मी आज जेवणार नाहीये, मी जर का आज जेवले नाही ना तरच माझ्या लक्षात राहील की मी अस्मिताताईंना असं सगळं वागायला नको हवं होतं, असं म्हणत बिचारी सायली स्वतःलाच त्रास करून घेत असते आणि त्यानंतर ती स्वतः जेवणार नाही असं म्हणते. यावरती मग अर्जुन म्हणायला लागतो, मला पण जेवायचं नाहीये. प्रताप म्हणतो, हो मला पण जेवायचं नाहीये. यावरती मग आता सायली म्हणायला लागते, जर का तुम्ही आता जेवणार नसाल ना तर मी 3 दिवस जेवणार नाहीये, काही झालं तरी सुद्धा आता मला 3 दिवस जेवायचं नाही. यावरती मग प्रताप आणि अर्जुन हे दोघं जण विरमतात आणि आता ते जेवायला लागतात. पण सायली आज काही झालं तरी सुद्धा मी जेवणार नाही म्हणजे नाही असा ठाम आपल्या मनाचा निश्चय करून टाकते. तोपर्यंत मग आता हे सगळं चालू असताना इकडे प्रताप आणि अर्जुन हे दोघं जण वाट पाहत असतात, ते म्हणजे कल्पनाने सायलीला मनवावं यासाठी. कल्पना तिचं जेवण जेवते. इकडे आता प्रतिमा सुद्धा पाहत असते की कधी एकदा कल्पना सायलीला मनवते आणि सायलीला मनवून आता कधी एकदा कल्पना या सगळ्यामध्ये आता तिच्याशी नीट बोलते. पण कल्पना अजून तरी सध्या काही बोललेली नसते आणि त्यामुळे सगळेच जण चिंतेत असतात की कल्पनाचं मन कधीतरी आता इकडे सायलीच्यासाठी हे होईल का, आणि त्याच वेळेला सायली जेवणार नाही असं म्हटल्यावर ती प्रतिमा तिला सांगत असते, पण सायली काही ऐकत नाही. तोपर्यंत मग आता इकडे कल्पनाला जरा वाईट वाटतं आणि सायली रडत असते. सायली रडत बाकीचा पसारा उरकत असते. इकडे आता प्रताप आणि अर्जुन दोघं जण जेवत असतात. तोपर्यंत इकडे आता महिपत फोनवरती बोलत असतो. हा बोल बछड्या. यावरती ती सांगते, काय बोलू. यावरती ती सांगते, ही प्रिया खूपच हुशार निघाली हा. यावरती तो म्हणतो, आता काय केलं तिने. मग आता इकडे सांगायला लागते साक्षी, काय केलं म्हणून काय विचारताय, अहो निसटली ना जेलमधून. यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, म्हणजे पळाली की काय. त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की नाही मोठी हुशार आहे. काय केलं माहितीये का, तिने आल्यापासून काही खाल्लंच नाही आणि त्यामुळे तिला चक्कर आली. मग तिचा नवरा काय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय. इथून बाहेर पडण्यासाठी हे सगळं तिने कारस्थान केलंय. तिला माहितीये काही दिवस आपण जर का खाल्लं नाही तर आपल्याला चक्कर येणार, म्हणजे 2 दिवसाचे नाटक करून तिने आता कायमची
चांगुलपणा किंवा कायमचं आता इकडून सुटका मागवलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो, हे बघ त्या प्रियाचं काय करायचं ते मी बघेन, तुझ्यासाठी वकील भेटलेला आहे आणि त्यामुळे तू चिंता करू नको, लवकरात लवकर आता इकडे तुला मी जेलातनं बाहेर काढणार आहे. यावरती मग आता लगेचच साक्षी सांगायला लागते, ती प्रिया या जेलमध्ये परत यायच्या आधी मला या जेलमधून बाहेर यायचं आहे. ती परत येईल तेव्हा मला तिचं थोबाड बघायला इथे थांबायचं नाहीये. यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो, तू बिलकुल चिंता करू नकोस, मी तुला बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करतो असं म्हणत महिपत आता इकडे साक्षीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि प्रियाने केलेली सगळी ही नाटकं ही आता महिपतला कळतच नाही की तिने हे सगळं का केलंय. आणि तो साक्षीला म्हणायला लागतो, म्हणजे बाहेर पडण्यासाठीच फक्त तिने हे केलंय की तिच्या डोक्यात काही वेगळा प्लॅन आहे. यावरती आता साक्षी सांगायला लागते, तिचा प्लॅन तिलाच माहिती, पण मला कळत नाहीये की ती हे सगळं नाटक का करतीये, काहीतरी डोक्यात शिजतंय हे मात्र खरं. महिपत म्हणतो, तू त्याची चिंता करू नको, बघू आपण काय करायचं ते, तुला कशाला चिंता पाहिजे, हे बघ सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत महिपत तिला समजवायला लागतो. त्यानंतर फोन ठेवल्यावरती नागराज म्हणतो, काय झालं. यावर महिपत म्हणतो, नागराज शेठ तुमची भाची जरा अतिशहाणी निघाली बरं का, जेलातनं सटकली ना, आणि आता जेलच्या त्या तिकडे 7 वर्ष सडण्यापेक्षा तिने काय केलंय, हॉस्पिटलची मऊ गादी आपलीशी केली आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बसले. तुम्हाला समजत नाहीये नागराज शेठ, ही अतिशहाणी आहे, हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे आता आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे, नाहीतर ही आपल्याला चुना कधी लावेल कळणार पण आपल्याला तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. नागराज म्हणतो, मला तर कळतच नाही महिपत शेठ, ही पोरगी जेलात राहून सुद्धा ही असली नाटकं कशी काय करते. असं म्हटल्यावरती आता इकडे महिपतच्या डोक्यामध्ये विषय येतो आणि तो आता या सगळ्याचा शोध घ्यायचं ठरवतो. इकडे तोपर्यंत आता प्रतिमा सांगत असते, हे बघ सायली, तू उगाच अस्मिताचा स्वतःला वाईट वाटून घेऊ नको, तुझी याच्यात काही चुकी नाहीये, यावरती तू थोडंसं खाऊन तरी घे. सायली सांगते, नाही प्रतिमा, त्या अजिबात नाही, मी काहीच खाणार नाहीये, मला खरंच कळत नाहीये की काय होतंय ते. त्यावरती प्रतिमा म्हणते, हे बघ तू काळजी करू नकोस, आता पुढले काही दिवस मी इथेच राहणार आहे तुझ्यासोबत. यावरती मग आता इकडे सांगायला लागते, सायली खरंच तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट कशी समजली, मला खरंच तुमच्या आता आधाराची गरज होती. असं म्हणत ती आता प्रतिमा सोबत बोलत असताना अर्जुन आणि प्रताप हे दोघं जण काय चाललंय, कल्पनाचं काही मन विरघळलं का हे सगळं पाहत असतात. तोपर्यंत मग आता इकडे कल्पना ताट वाढत असते. ज्या वेळेला कल्पना ताट वाढण्यासाठी आता इकडे येते आणि त्याच वेळेला आता इकडे प्रतिमा तिला म्हणायला लागते, काय ग कल्पना, म्हणजे तू कुणाचं ताट वाढतीयस. यावरती ती सांगायला लागते, या मुलीसाठी, म्हणजे खरं तर या मुलीची काही चूक नाहीये, तिची चूक नसताना तिने जेवायचं नाही हे तिने का करायचं, काही गरज नाहीये, आपली चूक नसताना जेवण न जेवणं हे मला पटणार नाहीये, पटकन जेवून घे. असं म्हणत कल्पनाचं मन विरघळलेलं असतं आणि तिने आता अस्मिताची बाजू न घेता सायलीची बाजू घेतलेली असते. आणि हे सगळं पाहून आता इकडे प्रताप आणि अर्जुन खूप खुश होतो, आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणून आता दोघं जण खुश होतात. इकडे तोपर्यंत अर्जुन आता सायलीला डेटवरती घेऊन जात असताना अस्मिता म्हणते, जायचं नाही म्हणजे नाही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच अस्मिताला, सायली म्हणजे अस्मिता सांगायला लागते, अजिबात नाही, तू कुठेही जायचं नाही, माझ्यासोबतच थांबायचं. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, काय तुझ्या सोबत थांबायचं, नाही मला जायचंय. तर त्यावरती सायली म्हणते, हो तिला जाऊ दे, तू अजिबात तिला त्रास देऊ नको. हे बघ सायली आणि अर्जुन, तुम्हाला जर का डेटवरती जायचं आहे तर तुम्ही डेटवरती जाऊ शकता. असं म्हणत ती त्या दोघांना डेटवरती पाठवते. सायली खूप खुश होते आणि खुश होऊन सायली आता प्रतिमाच्या जवळ येऊन कल्पनाला आता इकडे गालावरती पप्पी देते आणि प्रतिमा आणि कल्पना दोघी जणी आता हे सगळं पाहायलाच लागतात. आणि त्याच वेळेला इकडे आता अश्विन टिफिन मागत असतो प्रियासाठी, तर सायली प्रियासाठी टिफिन द्यायला ठाम नकार देते आणि त्यानंतर ती सांगते, घरच्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला मी टिफिन देणार नाही. आणि सायलीचे साथ प्रतिमा आणि रविराज ठामपणे देते.